मेट्रो सेवेवर पावसाचा फारसा परिणाम नाही। आज दुपारपर्यंत 24,000 प्रवाशांचा प्रवास पूर्ण। मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची माहिती। बारामतीमध्ये पावसाचं थैमान। खासदार सुनेत्रा पवारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, पंचनामे करण्याचं काम सुरू। सुनेत्रा पवारांनी दिले आदेश। हिंगोलीमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। नाले सफाईची पोलखोल केल्यानंतर प्रशासनाची धावपळ। पालिकेच्या वतीनं तातडीनं नाले सफाईला सुरुवात। साताऱ्याला स्वच्छ सुंदर शहर म्हणून राजधानी दिल्लीत पुरस्कार मिळाला। प्रत्यक्षात शहराच्या प्रवेशद्वारावरच हजारो टन कचरा। कचऱ्याच्या ढिगामुळे परिसरामध्ये दुर्गंधी। पैठणमध्येही लोकशाही मराठीच्या बातमीची दखल। नाले सफाई झाली नसल्याचं वृत्त दाखवताच आली जाग। सकाळपासून शहरातील नाले सफाईला सुरुवात। धाराशिवमधल्या अनेक गावांमध्ये पावसाची दमदार बॅटिंग। केशेगाव, अनसुडी, बेंबळी परिसरात पाऊस। केशेगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। नवी मुंबईचा बेलापूर बस डेपो पाण्याखाली। संपूर्ण बस डेपो पाण्याखाली गेल्यानं बस सेवा उशिरानं। बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास। सोलापूरच्या वैराग परिसरामध्ये पावसाची दमदार बॅटिंग। वैरागसह 54 गावातील जनजीवन विस्कळीत। तडवळे गावाला पावसाचा सर्वाधिक फटका। बीडमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ। पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। जेजुरी गडावर मुसळधार पाऊस। गडाच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरूप। पावसामुळे जेजुरीतील खंडेरायाच्या भक्तांची गैरसोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।